गेल्या वर्षीच्या वर्ल्ड चषकाचा विजेता संघ सध्या क्षेत्ररक्षण करताना सावंत स्पोर्ट्स सावंते ज्याने अंतिम सामन्यामध्ये या वर्ल्ड संघाला पराभूत केलं होतं मानकुले या मैदानावर. इथे मात्र क्लीन बॉल दांडी गोल पहिला हातरा बसतोय दक्ष गायकवाडच्या रूपाने न्यू क्राफ्ट पिंपळनेर या संघाला. अकरावी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 12वी स्पर्धा भरोडी ते सुरू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये या कुणाल म्हात्रे याने अर्धशतक देखील अंजूर संघाकडून झळकावलेले आणि 13वी स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. दत्तुबा आयोजित दत्तुबा पिंपळा चषकाला पिंपलास या मैदानावर आणि जिशेच्या अनेक स्पर्धा अजूनही दस्तक देत आहेत. सर्वाधिक स्पर्धा या संघटनेमधील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष भाविजी थले आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विशाल पांडे बॉलिंग ट्रॅकवर. इथे या खोलात आलेला चेंडू आपण पाहतोय. धावची जी संधी होते मात्र संधीचं सोनं तिथे करता आलेलं नाही. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये या वन डाऊन पोझिशनला कुणाल. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 5 पहिले षटक मार्गस्थ आहे. साऊदी संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण पाहतोय. न्यू बॅटर कुणाल गायकवाड तर नॉन स्ट्रायकरला विजय गायकवाड आपण पाहतोय जो वैयक्तिक 5 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे मात्र जोरदार आपल्याला यस 5 चुंबने फलंदाज बाद कुणाल गायकवाड याची केली संपुष्टात. एक छुपा रुस्तम संघ आपण बघतोय सावंत स्पोर्ट्स सावंत ज्या संघाने गेल्या वर्षी मानकुले मैदानावर वर्ल्ड आयोजित खासदार चषक जो आपण पाहिला होता आणि त्या खासदार चषकामध्ये अंतिम सामन्यामध्ये वर्ल्ड संघालाच पराभूत करून त्या चषकावर नाव कोरलं होतं. म्हणजे कुठल्या मोठ्या संघाला धक्का देण्याची क्षमता या संघाकडे आहे. आतापर्यंत 2 धक्के दिलेत आपण बघतोय. 2 फलंदाज बाद केलेत दक्ष गायकवाड आणि कुणाल गायकवाड डागवरच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज मात्र ऋतिक गायकवाड येतोय. ऋतिक म्हात्रे पाहायला मिळते. विजय गायकवाड आणि ऋतिक म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय या ऑन साइडला मिड रिजन मध्ये. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल या षटकाची समाप्ती आणि या पहिल्या षटकात समाप्तीनंतर न्यू क्राफ्ट पिंपळनेर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2-6. सुरुवात तेवढी चांगली नाही आपण पाहतोय मात्र अजूनही इथून 3 षटकांचा खेळ शेष आहे. यानंतर आपण सामना पाहणार आहोत जबजंग भावाले बी विपक्ष जयदुर्ग सुरू ये या 2 संघामध्ये. आज आपण जर बघितलं तर शिवचरोबा कोण संघाने या लागोपाठच्या 2 सामन्यामध्ये विजय संपादन केलेले आहे आणि सध्या आपण सामन्यामध्ये सावंत स्पोर्ट्स सावंत विपक्ष न्यू क्राफ्ट पिंपळनेर या 2 संघामध्ये. भाविजी थले आमची रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आपल्याला मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय. रोशन येतोय बॉलिंग ट्रॅकवर. दुसऱ्या षटकातली जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. तर रोशन याचा सामना करेल फलंदाज ऋतिक म्हात्रे वंडर बॉय पिंपळनेर. फाईन केल्याचा प्रयत्न वेगवान चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जातो विकेट कमीच्या हातामध्ये. सावंत स्पोर्ट्स सावंत आयोजित आपण उपसरपंच चषकाचं देखील आयोजन डीडी ग्राउंड भिनार इथं पाहिलं होतं. त्या चषकावर 14वा मानकुले संघाने नाव कोरलं होतं.
एजन गॉन विकेटचं पतन तिसरा हातरा बसतोय पिंपलेल्या संघाला ऋतिक म्हात्रेच्या रूपाने. मित्रांनो कमिंग सून जिशेची आणखीन एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल जानेवारी महिन्यामध्ये श्री कालिकामाता प्रसन्न गावदेव स्पोर्ट्स चषक वडगर 2026 आयोजन 25 जानेवारी ते 26 जानेवारी पाहायला विसरू नका. आणि स्पर्धेमध्ये जर सहभाग नोंदवायचा असेल तर दर्शन पाटील, जीत पाटील, सूरज पाटील जे स्कोरच्या भूमिकेमध्ये आहेत, रोहित पाटील यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. कालवाडे मैदानावर या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल 25 जानेवारी ते 26 जानेवारी पाहायला विसरू नका. गावदेव स्पोर्ट्स चषक वडगर 2026. इथे मात्र चिनू निघून जातोय या थर्ड रिझन मधून सीमा पार चौकार. दिशान यांनी या चौकाराने आपला अकाउंट ओपन केले. आपण बघूया रिव्हर्स फटका पलटी शॉट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहे. इथे मात्र विषय फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. दुसऱ्या अटॅम्प मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज इथे मात्र बाद होताना झेलबाज रूपाने. प्राप्त केलं आणि इथे मात्र रोशन देखील 2 विकेट आता मात्र प्राप्त करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 10-4 फलंदाज बाद झाले. थोडीशी नाजूक स्थिती आपण पाहतोय पिंपळनेर या संघाची. न्यू बॅटर हार्दिक आता मात्र मैदानामध्ये येतोय. खरं तर फलंदाजाने थोडेसे आरेकरी पत्करले आपण पाहतोय पिंपळनेर संघाच्या. कारण 4 फलंदाज अगदी स्वस्तात बाद झालेले आहेत. दुसरे षटक मार्गस्थ विखोल शतक पाहायला मिळते. गोलंदाज रोशन बॉलिंग ट्रॅकवर तर रोशन याचा सामना करत फलंदाज हार्दिक. विजय गायकवाड आणि हार्दिक गायकवाड ही जोडी मैदानामध्ये. इथे ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय प्रॉपर टायमिंग साधता नाही फलंदाजाला हा फटका खेळण्यासाठी. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या खालीच पुढे शकते. धावप्लेकर पोहोचते ते 11 वर. सध्या तरी संत आणि शांत क्रिकेट पाहायला मिळते. 2 चौकारांचा अपवाद वगळला तर मात्र मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलेले आहे. इथे मध्ये सावंत संघाच्या गोलंदाजाने पिंपळनेर संघाच्या फलंदाजांना इथून एक चांगली भागीदारी करावी लागेल. एखाद्या फलंदाजा अँकर रोल निभावावा लागेल कारण यानंतर अजूनही 2 षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टोल असून चेंडूला भिरकावून दिले सीमा पार. लांब पाल्याचा षटकार. दोन षटकांची समाप्ती देखील होते. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 17 धावा. यानंतर 2 षटकाचा खेळ अजूनही शेष आहे. विजय गायकवाड त्याच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार, वैयक्तिक 11 धावसंख्येतून फलंदाजी करतोय. यानंतरच्या दोन्ही संघाने या टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे. जयदुर्ग सुरे ए संघाचा संघनायक आणि जयबजरंग भावाले बी संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयबजरंग भावाले बी विपक्ष जयदुर्ग सुरे ए या 2 संघामध्ये. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 17 धावा.
गोलंदाज हर्षल येतोय बॉलिंग ट्रॅकवर तिसरे षटक हाताळण्यासाठी. तर हर्षल याचा सामना करेल फलंदाज हार्दिक गायकवाड. हे षटक हाताळण्यासाठी आपल्याकडे फक्त 3 मिनिटांचा वेळ आहे, कारण आपण 2 षटके हाताळण्यासाठी भरपूर वेळ खर्च केलेला आहे. हर्षल येतोय या बॉलिंग मार्कवर आपण बघतोय या आणि सामोरं झाले फलंदाज हार्दिक. आपण सामनामध्ये साऊथ स्पोर्ट्स साऊथ विपक्ष न्यूग्रा पेपर या दोन संघामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. हर्षल तिसऱ्या षटक करण्यासाठी सज्ज झालेला आहे. इथे मात्र चुनूला फिरकून दिलेला आहे बॅट खांद्याच्या मागे आणि चुनू मिडुकरच्या मागे. चुनू जातोय सीमा पार 6 धावांसाठी षटकार.
तीन षटके समाप्तीनंतर न्यूक्लियर पिंपळनेर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 34 धावांनी या शेवटच्या षटकाला जेव्हा सुरुवात होईल त्यावेळी पंच या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. सावंत संघाचा एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कल मध्ये येईल कारण जास्त वेळ सावंत संघाने 3 षटकांसाठी खर्च केला आहे. तर बोलूया आपण स्वागत करे मित्रांनो आपल्यामध्ये सर्वलपाडा 40 चे एक धाडकवच क्रिकेटर दिनेश पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहेत आणि त्यांचा युतीची सन्मान इथे केला जाईल. दिनेश पाटील आपण मध्ये सर्वलपाडा 40 संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे हे आपण पाहू शकता. ज्याने रेग्युलर क्रिकेट देखील खूप गाजवले आणि आता मध्ये 40 क्रिकेट देखील गाजवताना ते आपल्याला पाहायला मिळते. खास करून हार्ट ऑफ सिटी 40 ग्राउंडवर त्यांच्या अनेक यादगार खेळ्या आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यांचा युतीचे सन्मान इथे केला गेलेला आहे. 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 34 धावा धावपैकी पाहायला मिळतात आणि शेवटचे षटक आता मात्र घेऊन येतो गोलंदाज कनिश. विजय गायकवाड आणि नेत्रेश गायकवाड ही जोडी मैदानामध्ये. विजय गायकवाड खरं तर सलामीला आलेला आहे आतापर्यंत. आपण जर बघितलं तर एक बाजू त्यांनी लावून धरलेलं आहे. खूप कमी चेंडूचा सामना त्याला करायला मिळालेला आहे. वैयक्तिक 11 धावसंख्या करतो, फलंदाजी करतो, ज्यामध्ये एक चौकार एक षटकाचा देखील समावेश आहे. कनिश बॉलिंग ट्रॅकवर सामना करत फलंदाज विजय गायकवाड. इथे मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे आणि चेंडू निघून जाईल गॅप मधून सीमा पार चौकार. यावेळी लॉफ केले चेंडूला लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगला पाहायला मिळतोय विश्वास पाटील कडून. नक्कीच आपल्या संघासाठी तब्बल 5 धावा त्यांनी वाचवलेत. खर तर हा षटकार होता मात्र कौतुक करायला गेलं विश्वास याचं. नेहमी सावंत संघाने विश्वास याच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि विश्वास यांनी तो विश्वास सार्थ देखील ठरवलेला आहे. धावसंख्या सिंगल पोहोचते 39 वर 39. इथे खोलात आलेल्या चेंडू समोर केलेल्या त्या दिशेने आपण बघूया लॉंग ऑफ रिझन मध्ये विशाल चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत इथे देखील फक्त एकच धाव केली संधी मिळते फलंदाजांना. धावसंख्या न्यूक्लियर पिंपळ संघाची वाढून होती धावपैकीवर 40 धावा. शेवटचे षटक मार्गस्थानी शेवटच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. चौकार खर्च केल्यानंतर वापसी करताना गोलंदाज कनिश पाहायला मिळतोय. यावेळी मात्र हलवार चेंडू हाताळला होता. आता दिशा भरकटताना पाहायला मिळते. दिशेवर कंट्रोल ठेवता आलेला नाही गोलंदाजाला. चेंज ऑफ फेस मात्र आपण बघतोय गतीमध्ये देखील परिवर्तन आणि दिशेमध्ये देखील परिवर्तन पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये सिंगल लेबर धावसंख्या 41 41. यावेळी फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसचा फुल टोल उचल चेंडूला फेकून दिले सीमा पार. अगदी सडक पे कडक कडक फटका षटकार आणि पंचाचा नो बॉलचा देखील इशारा आहे. हे जखमेवर मीठ सोडण्यासारखं आहे. करेला तो करेला उपरचा निम चढा. अरे याच पुढील चेंडू फुल फिट देखील असणार आहे. धावसंख्या 7 ने इथे मात्र वाढेल आणि धावसंख्या 7 ने वाढून पोहोचते ती 48 वर. 48 धाव धावपैकी झलकल्या गेल्यात आणि आता मात्र 50 क्रॉस करण्याची संधी नक्कीच इथे या पिंपळे संघाकडे चालून आलेले आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या
शेवटचे 2 चेंडूचा खेळ शेष आहे, कारण या अगोदर वाईट आणि त्यानंतर हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथून शेष आहे आणि पुढील चेंडू फील्ड देखील असणार आहे. आपण पाहतोय विजय गायकवाड चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सलामीला आलेला आहे सलामीवीर तो आपण पाहतोय मैदानामध्ये, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार आणि बरोबर 2 षटकार आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. 48 धावा धावपलेकर पाहायला मिळत आहेत. पाहूया फ्रीट आहे, फ्रीट और बिग हिट पाहायला मिळेल का. यावेळी मात्र पुन्हा एकदा पंचाचा नो बॉलचा इशारा, चेंडू निघून जातोय या लॉंग शॉप रिझर्व मधून चौकार आणि या 5 धाव धावण्यामध्ये जोडल्या जात आहेत. बिमर चेंडू हाताळले आणि म्हणूनच आता या गोलंदाजाला या इनिंग मध्ये या डावामध्ये गोलंदाजी करता येणार नाही. त्याच्या 2 चेंडूचा खेळ आता मात्र शेष आहे आणि ते 2 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर विश्वास याच्यावर विश्वास दाखवलेला आहे सावंत संघाच्या संघनायकाने. विश्वास पाटील येतोय बॉलिंग करण्यासाठी. निग्रा पिंपळनेर संघाची धाव संघ स्कोर पाहायला मिळते ती 53 धावा 53. खरं तर सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये खूपच खराब स्थिती होती पिंपळनेर संघाची. त्यानंतर आपण पाहतोय 50 आता क्रॉस होताना पाहायला मिळते. फ्रीट कंटिन्यू असणार आहे आपण पाहतोय. यावेळी केवळ दिशा दिलेली आहे, मिनिमम एफर्ट आणि मॅक्झिमम रिझल्ट. चेंडू निघून जातोय सीमा पार थर्ड मॅन रिझन मधून हा चौकार. गायकवाड फलंदाजी करतोय. एखादी किल्ला लढवताना आपण पाहतोय अँकर रोल त्यांनी निभावलेला आहे पिंपळनेर संघासाठी. इथे थर्ड मॅन रिझर्व मधून पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल, तो सीमा पार सलगचा हा दुसरा चौकार. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय विजय गायकवाडच्या 34 धावा. पिंपळनेर संघाने धावा पूर्ण केले आहेत. निर्धारित 4 षटकामध्ये एकूण 61 आणि 62 धावांचं एक मोठं लक्ष आता मध्ये सावंत स्पोर्ट्स सावंत या संघासमोर ठेवलेलं आहे. पाटील यांच्या माध्यमातून मुंबई किंग बाहुबली टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. एक आगळी वेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. हे टॉस बॉक्स देखील या स्पर्धेप्रमाणे चर्चेचा विषय बनलेला आहे. वेलकम दिनेश पाटील, पोटीलचे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. जय भोलेनाथ सरुली पोटी संघ आणि त्या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर दिनेश पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभ हस्ते आपण हा टॉस इथे करणार आहोत. हेड आणि टेल ह्या नाण्याच्या 2 बाजू आपल्याला पाहायला मिळतात. हेड आणि टेल ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. भावले या बी संघाने कॉल करेल. हेड कॉल आहे मात्र टेल आलेला आहे. तर सुरी संघाच्या संघाने टॉस जिंकला आहे. दिनेश पाटील साहेबांना विनंती असेल पण व्यापीची सोडवायची आहे. हा टॉस पण जिंकलाय. सर्वप्रथम टॉस जिंकल्यानंतर निर्णायक असेल. बॉलिंग घेतली आपल्या संघाला अध्यक्ष शुभेच्छा. भावले बी संघाने टॉस आपण गमवले. सर्वप्रथम हे जे आयोजन केले या आयोजनाविषयी काय म्हणाल, कारण हर्षद एलवान जयपारदेव गोवे अजित आपण पाहतोय जय पारदेव गोवे चषकाचं आयोजन, हे आयोजन काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? आयोजन खूप छान केलेलं आहे आणि या ग्राउंडवर खेळायला खूप मजा येते. आता मला बॅटिंग करायची रन जास्तीत जास्त आणि कोणत्याशी बॅटर असेल त्याचा पेनल्टी जास्त बनवण्यासाठी
नक्कीच एका चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. सुरेश सरगेलके चांगला सूर्यवंश भावले याला वाहून एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. टॉस केला गेला. टॉस बॉक्स न्यूज आहे की जे दोन्ही सुरेश सरगेलके टॉस जिंकले पण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मी घेऊन होतो टॉस बॉक्स मध्ये जे सज्ज आहेत व्हाईस ऑफ सरवली विशाल पाटील. थँक्यू सो मच सुभाषजी धुमाल सर. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. हर्षद 11 जय पारदेव क्रिकेट संघ गोवे आयोजित जय पारदेव चषक 2 दिवसीय ही स्पर्धा आणि हा दुसरा महाअंतिम दिवस आणि बॅटल जे आपण पाहत आहोत पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना टीम न्यू एकविरा पिंपळनेर आणि त्यांचा अगेन्स्ट सावंत स्पोर्ट सावंत आपल्याला फाईट करताना पाहायला मिळतो. पहिलं सत्र जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. एखादी खराब स्पर्धा कधी ना विजय गायकवाडच्या कारकिर्दीला जस्टिफाय या जोडीवरती भरपूर काही निर्भर आहे, कारण हीच ती जोडी आहे जी सावंत टीमला या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. बॅटर कनिक्ष असतील, बॅटर विशाल असतील, दमखम दोन्ही बॅटर्स मध्ये, कारण हे दोन्ही क्वालिटी बॅटर्स आहेत. हे दोघे जर खेळले, त्यांच्या अबिलिटीज आणि स्ट्रेंथ वरती खेळले तर या मॅच मध्ये फार मजा येईल, यात मात्र कोणती शंका नाहीये. ऋतिक म्हात्रे ओव्हर द विकेट, पुलचा फटका, फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल. हार्दिक गायकवाडची रनिंग कॅच आणि धक्का पकला आणि मोठा धक्का लागलाय. कनिक्स 0 वरती डगआउटच्या दिशेने. खऱ्या अर्थाने ना युवा जे खेळाडू आहेत पिंपळनेरचे फार त्यांनी इम्प्रेस केलं. स्पेशली हार्दिक गायकवाड असतील, स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषक जी पहिली स्पर्धा जिंकली या सीझन मध्ये पिंपळनेर टीमने 2 वेळा, एक निसटते विजय. एका मॅच मध्ये ऋतिक म्हात्रे आणि हार्दिक गायकवाड मला आठवतं, आणि त्यात नंतर वर्ल्डचा अगेन्स्ट तर सिंगल हँडेडली 8 मध्ये 28 चेस करून दाखवलं त्या हार्दिक गायकवाडने. आणि त्यातल्या त्यात नेत्रज गायकवाड त्याने फार इम्प्रेस केलं. तो जसा आला मी उल्लेखही केला की 12th मॅन पासून स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषकामध्ये बेस्ट बॉलरचा प्रवास त्याने केला. काय जबरदस्त खेळ हे युवा खेळाडू पिंपळनेर टीम साठी करत आहेत. विकेट पहिली मिळाली. न्यू बॅटर आता रोशन, पॅन वरती बॉल, बट दिशा खराब. अतिरिक्त रन मिळेल एक्स्ट्राच्या साह्याने. टीम टोटल आता 2 धावा फलकावरती. बघा हेच असतं, बघा एखादी टीम जेव्हा सातत्याने अनेक वर्ष खेळत असते आणि सडनली जे जुने जाणते खेळाडू असतात ते एकतर रिटायर होतात अथवा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 40+ क्रिकेट खेळतात, त्यानंतर क्विकली नवीन खेळाडू घेणं आणि पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळणं हे अवघड राहतं. नवीन चेहऱ्यांना घेऊन जेव्हा आपण खेळतो ना तेव्हा खरं आता थोडा वेळ द्यावा लागतो, थोड्या स्पर्धा खेळाव्या लागतात, थोडा मॅचेस खेळाव्या लागतात, तेव्हा जाऊन तुमचा खेळ इम्प्रूव्ह होतो. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल खाली राहतोय, येतो डॉट. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ना मित्रांनो मोस्ट ऑफ टाइम्स मी पाहिले की जेव्हा एक नवीन टीमची तुम्ही बांधणी करताना तेव्हा तुम्हाला वेळ देणं महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला जो रिझल्ट हवा आहे ना, तुम्हाला 1 सीझनमध्ये 2 सीझनमध्ये 3 सीझनमध्ये मिळणार नाहीये, तुम्हाला खेळावं लागेल. बघा हा खेळ असाच आहे, मिळायला यश 1 दिवसामध्ये मिळेल आणि मिळायला यश मिळण्याकरिता 4-5 वर्षही तुम्हाला थांबावं लागेल. पण तो संयम, तो टेम्परामेंट तुम्हाला राखणं गरजेचं राहतं. आता अपील, बट पंच सहमत नाहीयेत.
अपील करण्यात आली. ऑन साइडला फटका खेळायचा होता, पण या क्षणाला हे जे निर्धाव चेंडू येत आहेत ते निर्धाव चेंडू सावंदे टीमला या मॅच मध्ये मागे घेऊन चाललेत. कारण या क्षणाला जर तुम्हाला माहिती आहे, बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल तुम्हाला 15 पेक्षा जास्त रन्स बरोबर करायचे आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर जरूर झाले, पण त्यामध्ये एक वाईड आणि 4 लिगल आहेत आणि टीम टोटल 2 वरती आणि एक झटका लागला आणि अजूनही लिगल 2 बॉल बाकी आहेत या पहिल्या षटकामध्ये. बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनचा बाहेर, पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर, गोल, सिक्सर. लाईन आणि लेंथ लवकर पिक केली, जणू काय रेडीच होतं बॅक ऑफ लाईन डिलिव्हरीसाठी आणि असं वाटलं की पडल्यानंतर बॉल कमी गतीने आला की काय. सिक्सर पहिला, टीम टोटल 8. आता आणखीन एक उडवला, बट मिस टायमिंग. हार्दिक येत आहेत, हार्दिक कॅच पकडतील आणि धक्का आणखीन एक लागला अवघ्या 8 धाव्यांवरती. हा दुसरा झटका सावंदेला. बी टीमचा प्रवास जर आपण बघला तर त्यांनाही ठाऊक आहे की आज जे नाव भावले बी टीमने कमावलं संपूर्ण ग्रामीण क्रिकेटमध्ये, तो नाव कमवण्यासाठी किती मेहनत त्यांनी कित्येक वर्ष केली आहे. कारण मित्रांनो ना, एखादी स्पर्धा चांगली खेळाल ना तर लोक तुम्हाला 1 ते 2 वर्षच आठवण ठेवतील, आठवण तुमची काढतील. पण सातत्याने अनेक वर्ष तुम्ही गाजवाल ना तर गेले अनेक वर्ष तुमची आठवण लोक काढतील. त्यासाठी ना कारकिर्दी ती तुमची आहे ना, ती शॉर्ट अँड स्वीट नव्हे तर लॉंग चालली पाहिजे आणि लॉंग चालवण्याकरिता एक टीम म्हणून एकत्रित राहणं, सातत्याने योग्यरित्या सराव करणं आणि स्पर्धा खेळत राहणं हे महत्वाचे राहतं. फुल टॉस आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे, फिल्डर आगेत लॉंग ऑनला बॉल फुल करतात, सिंगल मिळेल. सिंगलचा साहाय्याने टीम टोळला 9 धावा फुलकावरती. आणि उल्लेख आपण करूया, एक गोष्ट माझ्यापर्यंत, एक माहिती माझ्यापर्यंत आली. बॅक ऑफ लेंथ बट मिस्टामिंग फिल्डर येत आहेत, कुणाल कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल, झटका आता 3रा लागला आणि आता अडचणी समस्या फार जास्त वाढलेल्या आहेत कारण खेळ बाकी येत्या 16 चेंडूंचा आणि जिंकण्याकरिता अजूनही करायचे आहेत 53. सन्माननीय सूरज अभिमन्यू पाटील साहेबांच्या वतीनं आम्हाला स्पॉन्सर्ड झालेले आहे, त्यांचं मी विशेषतः हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. कारण फार मोठे योगदान आम्हाला सन्माननीय सर्जू अभिमन्यू पाटील साहेबांचं आम्हाला लाभलेलं. आता पायांवरती बॉल दरम्यान डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आता चालला, फिल्डर तिथे येतात, थ्रोही येतो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील लेग बाईज च्या स्वरूपामध्ये 2 धावा. त्यानंतर या स्पर्धेमध्ये जे सर्व सन्मान चिन्ह आहेत ते आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आले. संदीप गोपीनाथ भोईर आणि तसेच पंकज कसरू भोईर यांच्याकडनं त्यांचे विशेषतः आभार. तसेच मॅच कडे वळूया. फुल टॉस बॉल, लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत आणि आणखीन एक कॅच हार्दिक पकडेल आणि मला असं वाटतं की आतापर्यंत जितके बॅटर्स आउट झालेत त्या कॅचेस हार्दिकनेच पकडलेल्या आहेत, 4 कॅचेस.
मध्ये नव्हे, ठाणेमध्ये नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होत आहे असे आपले सर्वांचे लाडके एस ए ब्रँडचे ओनर सोपानजी तिसकर दादांच्या वतीनं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आम्हाला बॅट स्पॉन्सर करण्यात आली. मी त्यांचे विशेषतः आभार व्यक्त करतो आणि तसेच सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करेन. तसेच शिक्षण महर्षी सन्माननीय करसनजी ठाकरे साहेबांचे देखील महत्त्वाचं योगदान या स्पर्धेकरता आम्हाला लाभलेलं आहे. तसेच आवर्जून मी हर्षददादा चौधरी दादांचे उल्लेख करेन, कारण नेहमीच हर्षद 11 या नावाने जय पारदेव गोवे टीम खेळत असते. या टीमला पुरस्कृत करण्याचं कार्य, पाठिंबा देण्याचं कार्य हर्षददादा चौधरी सरवली यांनी नेहमीच केलेलं. त्यांचे मी आवर्जून उल्लेख करेन आणि त्यांचे विशेषतः आभार व्यक्त करेन. असाच पाठिंबा नेहमीच तुम्ही जय पारदेव गोवे टीमला नक्कीच देत राहा. खेळ समाप्त झाला दरम्यान 2 षटकांचा आणि 62च्या या चेजमध्ये स्कोर कार्ड आहे 13 आणि आता 12 मध्ये करायच्यात रन्स. 49 धावा करायच्यात. सावंती टीम थोडं मागे वळून पाहिल. पहिलं सत्र जर पाहिलं तर स्टार्ट चांगला होता. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 17 होत्या आणि 4 विकेट होते, पण देन अंतिमच्या 2 षटकांमध्ये अंतिम 12 चेंडू 12 वाजून गेले सावंती टीमचं. कारण जर आपण कॅल्क्युलेशन केलं फर्स्ट 2 ओव्हरमध्ये जर 17 देन अंतिम 2 ओव्हरमध्ये तुम्ही 44 कन्सीड करतात तर ते महागात पडणारच आणि महागात पडले देखील. कारण आता तेच महागात पडले, कारण कुठेतरी जो 40 पर्यंत टोटल पोहोचू शकला असता तो टोटल 61 पर्यंत पोहोचला. विशालने उडवला फटका, बॉल हवेमध्ये आहे आणि फिल्डर नाही येत तिथे. बॉल जाईल वाईड इश लॉंग ऑन सावरनं. षटकार फुल टॉस मिळाला आणि त्याचा फायदा घेतला. सलगचे 2 मोठे फटके आलेत. आता 10 मध्ये करायचं 37 धावा. जर येत्या 4 चेंडूवरती आणखीन 3 मोठे फटके येतात तर ही फाईट आपल्याला अंतिम षटकापर्यंत नक्कीच पाहायला मिळू शकते. तिसरा येईल का? फ्लॅट बॉल चाललाय ऋतिक, आहेत मिस्टेक होणार नाहीये. 2 सिक्सर नंतर कमबॅक नेत्रज गायकवाडचा विकेट मिळेल. विशाल बाद झालेत आणि आता उरलेल्या ज्या अशा अपेक्षा होत्या सावंती टीम्स आता विशाल सोबत चाललेल्या डगआउटच्या दिशेने धक्का लागला. आता 5वा. हे फटके ना टीम सावंतीला विजयापर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत, कारण अजूनही जिंकण्याकरिता 9 मध्ये करायचं 37 आणि न्यू बॅटर मनीषाला. खरं तर आपण जर पाहिलं तर मिस्टेक पहिल्या 17 मध्येच झाली मनीषाला आणि मनीषने देखील पहिलाच बॉल पाठवला लॉंग ऑन सावरनं. षटकार थँक्यू. बघा ज्या अंतिम ओव्हरमध्ये ज्या एक्स्ट्रा रन्स आल्या, जिथे नो बॉल होलसेल मध्ये टाकण्यात आले तेच नो बॉल मागात पडताय की काय. कारण बघा 8 मध्ये आता 31 राहिलेत, या ओव्हरमध्ये 18 आलेत, बट स्टील आपण म्हणूया की अजून पिंपलनेरच पुढे, कारण 8-31 बाकी आहेत. या क्षणाला जर येत्या दोन्ही चेंडूंवरती 2 मोठे फटके जर आले
तर डेफिनेटली ही फाईट आपल्याला अंतिम षटकापर्यंत रंगताना नक्कीच दिसेल. 3 चांगले फटके या ओव्हरमध्ये आले. अजूनही प्रयत्न सुरू आहेत. हार मानली नाही आहे सावंत टीमने. चांगली बॅटिंग या ओव्हरमध्ये. पण एकंदरीत जो मी उल्लेख केला की ते 2 चेंडू हे मॅटर करणार आहेत. किमान जर आपण पाहिलं त्या 2 चेंडूमध्ये आणखीन 7 ते 8 धावा हव्यात. कारण समीकरण राखलंय 8:31. बॅक ऑफ लेंथ पडल्यानंतर कमी गतीने हा बॉल येतो. हीच ओळख आहे नेत्रेश गायकवाडची की पेस तो भरपूर चांगल्या पद्धतीने वेरी करतो आणि तेच पाहायला मिळालं. एकाच ऍक्शनने सेम पद्धतीने रिलीज करत असताना स्लो वन टाकणं अवघड होतं, पण हा स्लो वन होता. आता फुल लेंथ आणि स्टामिंग बॉल मध्ये आगे विकेट कीपर स्वतः विजय गायकवाड तिथे येतात. कॅच पकडली जाईल, विकेट मिळेल आणि हा सामना सध्याचा घडीला टीम पिंपळनेरच्या खिशामध्ये बिकॉज 6 मध्ये आता करायचं 31. धावा अंतिम 2 षटकांमध्ये खर्च केल्या. कुठेतरी बॅटर्स वरती दबाव होता. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 17 होत्या. आता यष्टांचा वेध घेतलाय. विकेट आणखीन एक मिळेल हार्दिक गायकवाडला आणि धक्का हा दरम्यान लागला आता 8वा.
आता बॅटिंग करण्याकरिता आलेत. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता बट फायदा घेऊ शकले नाहीयेत. बॉल दरम्यान एक्स्ट्रा कव्हरला चालला आणि दरम्यान मिडल फक्त सिंगल आणि फक्त एका चेंडूचा खेळ दरम्यान या मॅच मध्ये बाकी राखला. जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळालं टीम न्यू एकविरा पिंपळनेरचं. फर्स्ट ऑफ ऑल बॅटिंग चांगली केली, 61 बनवला आणि 62 डिफेंड करत असताना बॉलिंगही चांगली झाली. शेवटचा बॉल उडवलाय, बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑफला फिल्डर येत आहेत आणि स्क्वेअरलेग अंपायरचा निर्णय आलाय की इट इज बीमर. बीमर आहे आणि रिव्ह्यू कोणत्याही प्रकारे नाहीये. ऑन फील्ड डिसिजन जो आहे तोच फायनल आहे. बीमर असेल तरी सुद्धा फरक पडणार नाहीये. फ्रीडचा बॉल आणि अशा प्रकारे दरम्यान हा सामना समाप्त. अगदी सहजरित्या या सामन्यामध्ये बाजी मारली आहे टीम न्यू एकविरा पिंपळनेरने. प्लेअर ऑफ द मॅच देऊया विचारही करण्याची गरज नाहीये. थोडा बॅट पॅच होता, कुठेतरी स्ट्रगल करत होते बट फायनली कमबॅक झाला आणि एक जबरदस्त रुबाबदार इनिंग ज्यांची आपण पाहिली पहिल्या सत्रामध्ये. 34 इंडिव्हिज्युअल इन नॉट आउट ज्यांनी बनवल्या. विजय गायकवाड ठरलेत या सामन्याचे सामनावीर. चला पुढील सामना फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा लवकरात लवकर. अजय दादा म्हात्रे दादांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे विजय गायकवाड यांना. तो मी उल्लेखही केला ना की